नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, जिचं नाव आहे चित्रान्न। चला तर कशी करायची ते पाहूया। त्यासाठी आधी साहित्य बघून घेऊया। येथे मी भात शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर तेल, डाळ व उडीद डाळ, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, कढीपत्ता, मिरची, लिंबाचा रस, हिंग, मीठ चवीनुसार टाकायचे आहे आपल्याला। त्यानंतर हे मेथकूट बनवून घेतलेले आहे। याची रेसिपी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। हे आहे पूड चटणी। याची ही रेसिपी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला दिसून येईल। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक देत आहे। त्यानंतर आपल्याला जिरे, मोहरी आणि हळद एवढंच लागणार आहे। चला तर रेसिपी पाहूया आपण। मी इथे कढई घेतली आहे। आता या ठिकाणी मी हा जो शिजवलेला भात आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेते। हा थोडा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये मी 1 चमचा पूड चटणी, 1 चमचा मेथकूट, हिंग अर्धा टीस्पून, त्यानंतर मीठ चवीनुसार, हळद हे असं टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ मी शिजवताना घातलं नव्हतं, तर या ठिकाणी मीठ शिजवताना घालायचं आहे। आता मी इथे कढई तापवायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल, मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे, अर्धा चमचा। हे सर्व आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, उडीद डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे। येथे 2 ते 4 मिरे पण टाकले आहेत, ह्याने चव छान येते। रेसिपी मध्ये सांगायचं विसरले। त्यानंतर डाळ व हे हलकं परतत आलं की यामध्ये आपल्याला भात मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये टाकायचं आहे। आता हे छान परतून झालेलं आहे। आता यात आपण भात टाकूया। आता मी थोडा हलवून घेते। आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस 2 चमचे मी घातला आहे, कोथिंबीर। आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही बघू शकता खूप छान आहे। ह्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवून वाफ काढून घेते। एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। मी आता गॅस बंद करते। तर या ठिकाणी आपलं तयार आहे चित्रान्न, ज्याला काही भागात लेमन राईस असेही म्हटले जाते। चला तर प्लेटिंग करून घेऊया आपण। छान असं आपला तयार आहे, ज्याला चित्रान्न असं म्हटलं जातं। कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच ही रेसिपी नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत